कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात कनी जे आयुष्यभर मनात घर करून राहतात. आणि आजचा दिवस काही तसाच आहे, कारण आज मी आणि नेहा चाललोय गोव्याला, ते पण ऍक्सेस 125 वरून. आमचा प्लॅन ठरलेला की सकाळी घरातून 8:30 वाजता बाहेर पडायचं. खरं एक अर्जंट शूट असल्यामुळे आम्हाला कोल्हापुरातच 12:30 वाजून गेले. मग इथलं सगळं शूट आवरून आम्ही डायरेक्ट कागलमध्ये गेलो, विपुलदाला भेटलो आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. कागलमधून आम्ही 2:45 वाजता निघलेलो आणि आजऱ्यात पोहोचायला आम्हाला बरोबर 4:15 वाजता. इथं थोडा वेळ थांबून आम्ही नाश्ता केला आणि जास्त वेळ न घालवता तिथून लगेच बाहेर पडलो, कारण अंधार पडायच्या आधी आंबोली घाट आम्हाला उतरायचा होता. 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आंबोलीत पोहोचलो. इथं थोडा वेळ थांबून कॉफी घेतली आणि तोवर इकडे निसर्गानं आपलं सौंदर्य दाखवायला सुरुवात केली. घाट उतरताना गाडी धुक्याच्या चादरीतून वाट काढत होती आणि समोर सूर्य आपल्या अखेरच्या किरणांनी आकाशात रंग भरण्याचा प्रयत्न करत होता. आणि हे दृश्य माझ्या डोळ्यात साठवायचं की फोनच्या कॅमेऱ्यात हेच कळत नव्हतं. आणि थोड्या वेळानं झाला विषय असा की सावंतवाडीत पडणाऱ्या बद्या पावसानं आम्हाला वर्ण खालीपर्यंत सगळं भिजवून टाकलं. मग भिजलेले कपडे गाडीनं वळवत वळवत आम्ही डायरेक्ट बांद्यात पोहोचलो. तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवून परत आम्ही गोव्याच्या दिशेनं पुढे चाललो आणि रात्रीचं बरोबर 9:30 वाजता आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो. तर भावांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि शेअर करा आणि पुढचे 5 दिवस गोव्यामध्ये आम्ही काय काय केले बघण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा.